नमस्कार. 632 व्हरायटी आपली आपण 6 बाय 1.5 फुटावर लागण केलेली आहे. आपली 3 मार्च 25 आहे. त्यामध्ये आपण रोपाची लागण केलेली आहे, ड्रिपचा वापर केलेला आहे. त्यामध्ये आपण एआयचा यूज करून आपलं ऊसा केलेला आहे. त्यामध्ये ही ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आहे की ज्यामध्ये आपण हवामान सगळे पॅरामीटर मोजत असेल, ह्युमिडिटी असेल, लाईट इंटेन्सिटी असेल, ट्रान्सपिरेशन रेट, इव्हॅपोरेशन रेट असला आपण मोजून सांगतो. ते 25 शेतकऱ्यांची देखील येते किंवा एकटा पण करू शकता तुम्ही. पण हे 25 जणात आपण दिलं, इरिस्पेक्टिव्ह तुम्ही 25 जण आहे किंवा एकटा जण हे एक घ्यावं लागते. आणि जे आपलं इथं आत आहे ते आपण त्याला स्कोप म्हणतो, हे जे मेन आहे त्याला हब म्हणते. आणि ते आत तुम्हाला पेटीसारखं दिसत असेल त्याला आपण समोर त्याला आपण स्कोप म्हणतोय. ते प्रत्येक 25 जण शेतकऱ्यांच्या देखरात जर तुम्ही प्रत्येक हेक्टरी एक चालते. आणि हे जे आपले खाली लावले त्याला सॉइल मॉइश्चर सेन्सर म्हणतो. आपल्या जमिनीतील ओलावा किंवा जमिनीची काही कंडिशन आहे ती आपल्याला कळण्यासाठी ते आपण सॉइल मॉइश्चर सेन्सर लावले आहे. तर एआय जे आपण स्कोप बसवले ते 25 जणांत असं म्हणाले की तुमची 25 जणांची फील्ड वेगवेगळ्या ठिकाणी 5 एकर रेडियस मध्ये कुठे आहे. तर त्यामध्ये आपण हे जे 25 स्पोक बसवते ते प्रत्येक शेतकऱ्याच्या सिमद्वारे त्यांच्या मोबाईलला कनेक्ट राहते. त्यामुळे तुम्हाला डे टू डे अपडेट येत राहतात की बाबा ह्या तुम्ही 4 दिवसाने पाणी दिलं पाहिजे, किंवा एक आपण फॉरकास्टिंग करतो किंवा आधीच सांगतोय की ही कीड येऊ शकते, हे रोग येऊ शकते. त्यामुळे ही वाढण्यास नक्कीच मदत करते. बांधणी करायची गरज नाही. ही बांधणी करायची गरज नाही. आपण शेतकऱ्यांना रिकमेंड करतो. 032 अशी व्हरायटी आहे की ती तिन्ही पण सीझनला घालते, किंवा पूर्व हंगामी असेल किंवा आपल्या अडसाली असेल किंवा सुरूच असेल. जमिनीची मशागत करण्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत त्याला सगळं तुम्हाला आपली माहिती येते.